सो लास्ट लेक्चर पर्यंत आपण बघितलं नॉमिनल टी मेथड आणि नॉमिनल पाय मेथड. ठीक आहे. नॉमिनल टी मेथडने आपण कॅल्क्युलेशन ऑफ सेंडिंग एंड व्होल्टेज विथ द हेल्प ऑफ नॉमिनल पाय मेथड आपण कॅल्क्युलेट केलं सेंडिंग एंड व्होल्टेज. देन वी हॅव टू कम्पेअर नॉमिनल टी मेथड विथ नॉमिनल पाय मेथड. दोन्हीचा डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे, दोन्हीला कम्पेअर करायचंय. नॉमिनल टी मध्ये काय आणि नॉमिनल पाय मध्ये काय. सो आपण दोन्ही मेथड स्टडी केलेला आहे. सो यू शुड बी कम्पेअर, यू शुड बी एबल टू कम्पेअर युअर नॉमिनल टी विथ नॉमिनल पाय. ठीक आहे. सो वन बाय वन आपण याच्यामध्ये बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आहे दोन कॉलम. फर्स्ट आहे नॉमिनल टी मेथड, सेकंड वन इज nominal pi method. In that first one, in nominal T method, the capacitance per phase is lumped at the center of the line. म्हणजे आपण nominal T method मध्ये एक कॅपॅसिटन्स आहे जो अज्युम केलेला आहे, which is lumped, which is located at the center of the line. लाईनच्या सेंटरला लोकेट आहे असं अज्युम केलेलं आहे. In case of nominal pi method, the capacitance is divided into two equal parts. ठीक आहे. दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. and at shown in receiving end and one another shown in sending end. एक तुमच्या रिसिव्हिंग एंडला शो केलेला आहे आणि अदर वन इज शोन ॲज सेंडिंग एंड. म्हणजे एक हाफ पोर्शन सेंडिंग एंडला आहे, एक हाफ पोर्शन रिसिव्हिंग एंडला आहे, जे आपण कनेक्शन सर्किट डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे half value of resistance and inductance. ठीक आहे, आर शोन ऑन द बोथ साइड. म्हणजे जो कॅपॅसिटन्स आपण मिडलला कन्सिडर केलं त्याच्या दोन्ही साइडला हाफ रेजिस्टन्स आणि हाफ इंडक्टन्सचे व्हॅल्यू शो केलेला आहे. देन सेकंड वन याच्यामध्ये द लंप रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स आर शोन ॲट द सेंटर. म्हणजे रेजिस्टन्स इंडक्टर नॉमिनल पाय मेथड मध्ये सेंटरला रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन, दॅट इज कनेक्शन डायग्राम. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता Vs is the sending end voltage. ठीक आहे. Your capacitance is lumped or located at the center of the transmission line. हा कॅपॅसिटन्स ट्रान्समिशन लाईनच्या सेंटरला आहे आणि रेजिस्टन्स दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. इथे दाखवताना थोडं चुकलेलं आहे. हा R/2 आहे. ठीक आहे. हा R/2 आणि हा XL/2 आहे. ठीक आहे. अगेन इथे R/2 आहे आणि हा XL/2 आहे. म्हणजे रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड केलेले आहेत. कॅपॅसिटन्सच्या लेफ्ट साइडला एका साइडला R/2 XL/2 आणि एका साइडला R/2 XL/2. देन Vs इज द सेंडिंग एंड व्होल्टेज, Is सेंडिंग एंड करंट, Vr रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, IR रिसिव्हिंग एंड करंट. सेम ते आपल्याला तुम्हाला नॉमिनल पाय मध्ये रिप्रेझेंटेशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तुमचा रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स हा तुमचा सेंटर पॉइंटला आहे किंवा सेंटरला आहे आणि कॅपॅसिटन्स काय झालेलं आहे, दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये इथे एक कॅपॅसिटन्स असेल आणि हा एक कॅपॅसिटन्स असेल आणि सेंटरला काय असेल तुमचा रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स विच इज लोकेटेड ॲट द सेंटर. ठीक आहे. रेजिस्टन्स आहे आणि हा रिएक्टन्स आहे, तो सेंटरला असेल आणि हा जो कॅपॅसिटन्स आहे तुमचा दोन पोर्शन मध्ये दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. हा C/2 इथे C/2 आणि याच्यातनं हा जो आहे तुमचा सेंडिंग एंड व्होल्टेज आहे विच इज नथिंग बट Vs. इकडे आहे तुमचा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज Vr. Vs. देन इकडे आहे तुमचा Vr.
हा तुमचा आर रेजिस्टन्स, लाईन रेजिस्टन्स, आणि इकडे तुम्ही लाईन इंडक्टन्स किंवा लाईनचा रिएक्टन्स दाखवू शकता. इथे तुमचं सेंडिंग एंड करंट आहे आय एस, देन यातनं जो करंट फ्लो होत आहे विच इज नथिंग बट आय सी, यू कॅन से C2. या पोर्शन मधनं जो करंट फ्लो होत आहे यू कॅन से IC1. हा जो आहे तुमचा लाईन करंट IL, आणि नेक्स्ट आहे इथे IR, दॅट इज रिसिविंग एंड करंट. सो दिस इज युअर रिप्रेझेंटेशन ऑफ नॉमिनल पाय मेथड, आणि हा आपला नॉमिनल टी मेथडचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बेसिकली मेन कंपॅरिझन काय आहे, in case of nominal T method your capacitance is lumped at the center of transmission line. आता सेंटरला लंप केल्यामुळे किंवा लोकेट केल्यामुळे रेझिस्टन्स आणि रिएक्टन्सचे दोन पार्ट होतात. सो रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स इज डिवायडेड इनटू 2 इक्वल हाफ्स. ठीक आहे. सेम नॉमिनल पाय मेथड मध्ये आपण कॅपॅसिटन्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, एक तुमचा सेंडिंग एंडला आहे आणि दुसरा पार्ट रिसिव्हिंग एंडला आहे. त्यामुळे हा तुमचा रेझिस्टन्स रिएक्टन्स काय आहे तुमच्या एकाच पार्ट मध्ये असणार किंवा सेंटरला असणार, मध्ये असणार. ठीक आहे. हे तुमचं नॉमिनल टी आणि नॉमिनल पायचं रिप्रेझेंटेशन झालं. देन फेजर डायग्राम, ऑलरेडी आपण फेजर डायग्राम ड्रॉ केलेला आहे विथ बाय टेकिंग VR ॲज अ रेफरन्स. ठीक आहे. सो फेजर डायग्राम मध्ये पण डिफरन्स लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं होतं आपण, एक VR रेफरन्स घेतला होता, देन IR करंट रिसिव्हिंग एंड करंट ड्रॉ केला होता. ठीक आहे. या केसमध्ये IR ला इन पॅरलल विथ IR हा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप ड्रॉ केला होता आपण. हा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आहे. देन रिएक्टिव्ह ड्रॉप ड्रॉ केला. देन अगेन इथे आपण IS ड्रॉ केला, IS ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. हा सेंडिंग एंडच्या अक्रॉसचा जो रेझिस्टन्स आहे त्याचा व्होल्टेज ड्रॉप ड्रॉ केला. देन याला परपेंडिक्युलर लाईन केली. तर हे परपेंडिक्युलर नाहीये पण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, आणि हा जो लॉस आहे तुमचा IS इंटू XL ड्रॉप असणार आहे, आणि ही शेवटची लाईन आपण जॉईन केली. ठीक आहे. तुम्हाला जे फेजर डायग्राम ड्रॉ करायला सांगितली होती ती ड्रॉ करायची व्यवस्थित. VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज, याच्यावरून आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज भेटणार आहे. सिमिलरली तुम्हाला नॉमिनल पाय मेथडची फेजर डायग्राम आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केली, ती डायग्राम इथे ड्रॉ करायची. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक आहे सेंडिंग एंड करंट. ठीक आहे. इन केस ऑफ नॉमिनल टी मेथड सेंडिंग एंड करंट IS इक्वल्स टू IR प्लस IC. आता इथे बघू शकता हा तुमचा IR आहे रिसिव्हिंग एंडचा करंट, यातनं करंट आहे IC, आणि हा तुमचा सेंडिंग एंड करंट. सेंडिंग एंड करंट इक्वल्स टू IR प्लस IC. सिमिलरली तुमच्या नॉमिनल पाय मेथड मध्ये सेंडिंग एंड करंट काय होतो IL, म्हणजे लाईन करंट प्लस कॅपॅसिटर 2 मधला करंट, म्हणजे IL प्लस IC2. हे आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलं होतं फेजर डायग्राम ड्रॉ करता. तर नेक्स्ट आहे याच्यामध्ये सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे तुमच्या नॉमिनल टी मेथड मध्ये सेंडिंग एंड व्होल्टेज आहे VS इक्वल्स टू, आपण पाहिलं होतं ऑलरेडी, VS इक्वल्स टू V1 बाय V1 आणि हा I इंटू Z/2. Z/2 का घेतलं आपण, रेझिस्टन्स रिएक्टन्स दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले, दॅट्स वाय IS इंटू. ठीक आहे. इन केस ऑफ नॉमिनल पाय मेथड VS इक्वल्स टू VR प्लस IL इंटू Z, म्हणजे हा लाईन करंट इंटू टोटल इम्पेडन्स घेतला, विल गेट सेंडिंग एंड व्होल्टेज, दॅट इज VS इक्वल्स टू VR प्लस IL इंटू Z. हे झालं कंपॅरिझन इन बिटवीन नॉमिनल टी आणि नॉमिनल पाय मेथड. ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं याच्यामध्ये, नॉमिनल टी आणि नॉमिनल पायचं कंपॅरिझन. ठीक आहे. याच्यामध्ये MCQ येऊ शकतात. कॅपॅसिटन्स लंप्ड आहे सेंटरला ऍट द एंड, किंवा नॉमिनल टी मध्ये काय डिवाइड होतं, फेजर डायग्राम इनकम्प्लीट ड्रॉ करू शकतात, त्याला कम्प्लीट करायचं, अशा पद्धतीचं MCQ याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे हे व्यवस्थित प्रत्येक गोष्ट स्टडी करायची. ठीक आहे. देन नेक्स्ट मेथड आहे आपली एंड कंडेन्सर मेथड. नेक्स्ट वन इज एंड कंडेन्सर मेथड. यू हॅव टू कॅल्क्युलेट सेंडिंग एंड व्होल्टेज विथ द हेल्प ऑफ एंड कंडेन्सर मेथड. आता एंड कंडेन्सर म्हणजे काय, एंड कंडेन्सर म्हणजे तुम्ही बेसिकली तुम्हाला कंडेन्सर मध्ये कॅपॅसिटन्स माहिती असेल. ठीक आहे. कंडेन्सर म्हणजे काय, घरामध्ये आपण बेसिकली कंडेन्सर
यूज करतो. कंडेन्सर म्हणजे आपला कॅपॅसिटर आला. ठीक आहे. एंड कंडेन्सर म्हणजे काय? एंडला कनेक्ट करायचा. एंडला कोणता कनेक्ट करायचा? रिसिव्हिंग एंडला कनेक्ट करायचा. म्हणजे आपल्या घरापर्यंत जो सप्लाय आलेला आहे विच इज नथिंग बट युअर रिसिव्हिंग एंड, जो आपण कॅपॅसिटर कनेक्ट करतोय, किंवा ट्रान्समिशन लाईनच्या रिसिव्हिंग एंडला तो कॅपॅसिटन्स बँक किंवा कॅपॅसिटर कनेक्ट करायचा विच इज नथिंग बट युअर एंड कंडेन्सर मेथड. आता एंडला मग कनेक्ट करायचं म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल दिस युअर सेंडिंग एंड व्होल्टेज VS, म्हणजे तुम्ही जनरेटिंग स्टेशन पासून जे काही पॉवर जनरेट करताय ती एका सबस्टेशनला आलंय, त्या सबस्टेशन पासून सेंड होते आपल्यापर्यंत. हा लाईनचा रेझिस्टन्स आहे, लाईनचा रिएक्टन्स आहे XL, लाईन मधनं जाणारा करंट सेंडिंग एंड करंट आहे IS. ठीक आहे. आणि हा आपला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे VR, रिसिव्हिंग एंड करंट आहे IR, आणि आपला लोड कनेक्ट केलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. हा आपला लोड आहे. सो या केसमध्ये लोडच्या जवळ, ठीक आहे, म्हणजे रिसिव्हिंग एंडला एक कॅपॅसिटन्स कनेक्ट केला किंवा कॅपॅसिटर बँक कनेक्ट केली ऍट द रिसिव्हिंग एंड. ठीक आहे. फक्त रिसिव्हिंग एंडला एक कॅपॅसिटन्स आपण अज्युम केला. यू कॅन से अज्युम युअर टोटल कॅपॅसिटन्स इज लोकेटेड ऍट द रिसिव्हिंग एंड. ठीक आहे. आणि त्या कॅपॅसिटन्स मधनं जाणारा करंट आहे IC. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बेसिकली फेजर डायग्राम बघून घेऊया. ठीक आहे. ही सर्किट डायग्राम झाली आपली. हे नॉमेनक्लेचर आहे. याच्यामध्ये VR, IR, कॉस फायर म्हणजे VR म्हणजे काय? तुमचं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, IR म्हणजे रिसिव्हिंग एंड करंट, कॉस फायर म्हणजे रिसिव्हिंग एंड पॉवर फॅक्टर, सेम VS सेंडिंग एंड व्होल्टेज, IS सेंडिंग एंड करंट, cos phi s sending end power factor, R is the resistance per phase, XL is the inductive reactance per phase, C is the capacitance per phase. म्हणजे एका फेजचा आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. देन आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. आता फेजर डायग्राम तुम्हाला डिटेल मध्ये ड्रॉ करून दाखवतो. इनिशियली आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करूया. सो ही झाली आपली सर्किट डायग्राम फॉर एंड कंडेन्सर मेथड. एंड कंडेन्सर नथिंग बट your capacitor or capacitance is assumed to be located at the receiving end, which is nothing but end condenser method. ठीक आहे. and this is your line resistance, line inductive reactance. We have to draw phasor diagram. तर फेजर डायग्राम ड्रॉ करताना बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल काय करतो आपण? एक काहीतरी रेफरन्स घेतो. सपोज वी हॅव टू टेक व्होल्टेज ॲज अ रेफरन्स. ठीक आहे. व्होल्टेज रेफरन्स घेतला, VR, दॅट इज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आपण रेफरन्स घेणार आहे. देन रिसिव्हिंग एंड करंट आपल्याला ड्रॉ करायचा. सो रिसिव्हिंग एंड करंट कसं ड्रॉ करणार? इंडक्टिव्ह लोड आहे. ठीक आहे. दॅट्स वाय युअर रिसिव्हिंग एंड करंट IR लॅग्स VR बाय सम अँगल. ठीक आहे. IR VR ला लॅग करणार आहे. सेम इथून या पॉइंट मधून हा तुमचा IR असेल, तो लॅग करेल VR ला ऍट एन अँगल phi r. झाला आपला IR, दॅट इज रिसिव्हिंग एंड करंट, तो phi r अँगल ने लॅग करेल. ठीक आहे. हा जो अँगल असेल आपला रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल phi r. देन हा जो करंट आहे, देन आपल्याला IC आणि करंट थ्रू दॅट कॅपॅसिटन्स ड्रॉ करायचा. ठीक आहे. आता करंट थ्रू दॅट कॅपॅसिटन्स कसा ड्रॉ करणार आहे? याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे सपोज VC, किंवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस कॅपॅसिटन्स. नंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेझिस्टन्स, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रिएक्टन्स. ठीक आहे. हा ड्रॉ करताना आपल्याला कॅपॅसिटन्सचा करंट ड्रॉ करायचा. आता कॅपॅसिटिव्ह करंट कसं ड्रॉ करणार? लास्ट लेक्चरला पण पाहिलं होतं आपण. सो फ्रॉम द टिप ऑफ IR, ठीक आहे, इथून इथपर्यंत ड्रॉ करायचा. ठीक आहे. हा तुमचा कॅपॅसिटिव्ह करंट IC, हा झाला कॅपॅसिटिव्ह करंट IC. देन IR प्लस IC. ठीक आहे. IR प्लस IC घेतला म्हणजे हा जो IR आहे रिसिव्हिंग एंडचा करंट प्लस IC, यू विल गेट IS. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता IS इक्वल्स टू IR प्लस IC. ठीक आहे. फ्रॉम सर्किट डायग्राम. आता IS कुठून येतोय? या डायरेक्शन येतोय. ठीक आहे. म्हणजे या पॉइंटला तुमचा IC इकडे गेलाय आणि IR इकडे गेलाय. मग या दोन्हीची ऍडिशन केली तर आपल्याला
IS भेटेल. म्हणजे IR IC ऍड केल्यानंतर आपल्याला IS दॅट इज सेंडिंग एंड करंट भेटेल. सो हा आपला सेंडिंग एंड करंट झाला IS. दिस युअर IS. ठीक आहे. देन हा IS हा रेजिस्टन्स R मधनं जातोय, रिएक्टन्स XL मधनं जातोय. याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय लिहिणार मग आपण? करंट इंटू रेजिस्टन्स. करंट कोणता आहे? IS इंटू रेजिस्टन्स R. अगेन एक्सेलच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप लिहिणार करंट इंटू इंडक्टिव्ह रिएक्टन्स दॅट इज करंट IS इंटू XL. याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मग ड्रॉ करताना स्टार्टिंग फ्रॉम द टिप ऑफ VR, ठीक आहे, VR च्या टिप पासून स्टार्ट करायचं. IS इंटू R ड्रॉ करायचं, म्हणजे तुम्हाला IS ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची इथून. ठीक आहे, मी IS ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. हा झाला आपला IS इंटू R, म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप. IS इंटू R that is voltage drop across resistance. Again you have to find voltage drop across this inductive reactance. म्हणजे सिंपली याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. स्टार्टिंग फ्रॉम द टिप परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. दिस इज नथिंग बट युअर IS into XL, that is drop across voltage drop across this inductive reactance. या रिएक्टन्सच्या अक्रॉसचा जो ड्रॉप आहे तो आपण इथे ड्रॉ केला. देन सिंपली हा पॉइंट आहे, याला ऍड केलं. IS इंटू R प्लस IS इंटू XL या दोन्हीला ऍड केलं. टोटल इम्पेडन्स भेटेल आपल्याला. ठीक आहे, टोटल इम्पेडन्स भेटला IS इंटू Z. इट इज टोटल इम्पेडन्स. ही जी हायपोटेनस आहे दोन्हीचं विल गेट टोटल इम्पेडन्स. आणि फर्स्ट आणि लास्ट पॉइंट ऍड केला. ठीक आहे, फर्स्ट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि लास्ट पॉइंट फेजर डायग्रामचा ऍड केल्यानंतर आपल्याला भेटेल टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. विल गेट टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. So by using this phasor diagram you can calculate total sending end voltage for N condenser method. ठीक आहे, आणखी एक राहिलं याच्यामध्ये व्होल्टेज VS आणि करंट IS या दोन्ही मधला अँगल काय असेल आपला phi S, that is sending end power angle. Phi S nothing but sending end power angle. So by using N condenser method, by using this phasor diagram you can calculate this सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? फ्रॉम फेजर डायग्राम, ठीक आहे, फेजर डायग्राम वरनं आपण सेंडिंग एंड व्होल्टेज लिहू शकतो. VS इक्वल्स टू VR प्लस IS इंटू R प्लस IS इंटू XL. सो वी कॅन राईट VR प्लस IS इंटू R प्लस IS इंटू IS into XL. So this is our total sending end voltage V equals to VR plus IS into R plus IS into XL. आता याच्यामध्ये IS into R plus IS into XL याला आपण काय लिहू शकतो? IS into Z. इथे बघू शकता IS into R plus IS into XL या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर काय भेटतं आपल्याला? IS into Z. सो नंतर आपण फॉर्म्युलाला मॉडिफाय करू शकतो. VS इक्वल्स टू VR प्लस या दोन्हींच्या जागेवर काय लिहिणार आपण? IS इंटू Z, दॅट इज टोटल इम्पेडन्स. या दोन्हींची ऍडिशन केली, R प्लस JXL ची ऍडिशन केली, विल गेट Z. सो वी कॅन राईट फॉर्म्युला फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज VS इक्वल्स टू VR प्लस IS इंटू Z. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल? ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नसेल. सो दिस इज अवर एन कंडेन्सर मेथड. याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, आणि इथे आपला सेकंड युनिट संपलेला आहे. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला थर्ड युनिट स्टार्ट करणार आहोत.